तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे 10 जून. शेतकरी मित्रांनो जे आपला आज जे आहे सकाळपासूनच राज्यामध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत असेल. आणि परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर राज्यातील जे आहे पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. तर आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया हा पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या भागामध्ये पडणार आहे. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज जे आहे, आज आपल्याला जे आहे पुढील आज दुपारनंतर आपलं जे आहे मराठवाड्यातील जे आहे बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर तसेच जे आहे लातूर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची आपला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच कोकण पट्टीमधील सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुणे आणि जे आहे पुणे भागामध्ये आणि नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तसेच आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा आणि सोलापूर जिल्हा आणि धाराशिव या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज जे आहे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. फक्त आपल्याला जे आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही भागामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता 12 तारखेपासून ते 20 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तर या या दरम्यान काही भागामध्ये ढगफुटी, तर काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांची आपली शेतीची जी कामे राहिली असतील, तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. तर धन्यवाद.